नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने वातावरण तयार होऊ लागलं आहे, मान्सून सक्रिय झाला आहे। त्याचाच काही भाग हा अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला लक्षद्वीपच्या आजूबाजूने आणि केरळच्या आजूबाजूने किंवा पश्चिम किनारपट्टीला लागून तयार झाला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज किंवा पावसाचा प्रभाव वाढू लागला आहे। आपल्याला माहिती आहे जवळपास 26 मे पासून 11 जूनपर्यंत मान्सूनने कुठलीही प्रगती महाराष्ट्रात अरबी समुद्राच्या दिशेने केली नाही आहे किंवा 29 मे ते 11 जून पूर्व भारताच्या दिशेने देखील प्रगती झालेली नाही, परंतु आता इथून पुढे त्याची प्रगती सुरू होणार आहे। सध्या आपण गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सांगली, कोल्हापूरच्या भागामध्ये वातावरण बदलत असल्याचं बघतो आहोत। महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढली आहे, एकूणच वातावरणात आता बदल होत आहेत। मान्सून एका जागी थांबलेला आहे आणि सध्या जवळपास 12 ते 13 दिवस पावसाचा खंड निर्माण झाला होता, हा खंड आता जवळपास संपुष्टात येतोय। आपण जर कुलाबा वेधशाळेचा अंदाज बघितला तर या ठिकाणी याचा आपण जर आता 12 तारखेचा अंदाज बघितला तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, तर बहुतांश महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट आहे। त्यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात ऑरेंज अलर्ट बघतो आहोत। त्यामध्ये 13 तारखेला अधिक वाढ होते, 14 तारखेलाही रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट आहे। तो अलर्ट 15 तारखेलाही कायम आहे। विदर्भ आणि कोकण असं हे पावसाळी वातावरण वाढताना दिसते। आपण जर 11 तारखेपर्यंत म्हणजे 11 जूनपर्यंत पावसाची परिस्थिती बघितली तर या काळात आपण मान्सूनमध्ये किंवा पावसामध्ये खंड सांगितलेला होता आणि या काळात केवळ धाराशिव, लातूर आणि नांदेड, थोडं चंद्रपूर याच भागात पाऊस झालेला आहे। बाकी सर्व ठिकाणी पावसाची घट नोंदली गेली आहे। आणि आपण जर सीजनल मॅप बघितला म्हणजे 1 तारखेपासून 11 तारखेपर्यंत 2 आठवड्याचा आपण जर हा मॅप बघितला तर आपल्याला यामध्ये देखील फार सुधारणा झालेली दिसत नाही। म्हणजे धाराशिव, लातूर आणि नांदेडचा काही भाग सोडला तर फारसं पावसाळी वातावरण या दरम्यान तयार झालेलं नाही आणि त्यामुळे आपण जो खंडाचा अंदाज दिला होता तो पूर्णपणे खरा ठरलेला आहे। मात्र पुढच्या आठवड्यामध्ये हे संपूर्ण चित्र बदललेलं असेल, याचाच अर्थ खंड संपलेला असेल। आज 12 तारखेला दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात आणि थोडं विदर्भ, मराठवाड्यात देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होणं अपेक्षित आहे। स्थानिक ढगांची निर्मिती झाल्यामुळे जरी GFS मॉडेलने काही अंदाज दिला नसला तरी महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात आज पावसाची हजेरी लागणार आहे। थोडी अतिवृष्टीची परिस्थिती उद्या किंवा आज रात्रीच दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे। या परिस्थितीत 14 तारखेला अधिक वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्याचा 14 तारखेला कोकण किनारपट्टीला बऱ्याच भागात म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अगदी मुंबईपर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण होऊ शकतं आणि पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातही त्याचा परिणाम होऊ शकतो। कोकण किनारपट्टीकडील सिस्टम थोडी वीक होईल 15 तारखेला, मात्र विदर्भाकडून एक नवीन सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे। एकूणच बदलत्या हवामानानुसार आपण बघतो की कोकण किनारपट्टीच्या आजूबाजूने अरबी समुद्रात एक चक्राकार स्थिती निर्माण होईल। त्याच वेळेस पूर्व विदर्भाच्या दिशेनेही वातावरण बदलणार आहे, त्यामुळे पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रावरही किंवा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात देखील परिणाम होईल, परंतु थोडं उत्तर महाराष्ट्रात पावसाळी प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आता सध्या तरी दिला जातोय। मात्र 17 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात मोठे पाऊस अपेक्षित आहे। काही ठिकाणी हे पाऊस मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपात असतील। महाराष्ट्रावर कमी दाबाचं क्षेत्र हे केंद्रित होणार आहे आणि संपूर्ण देशामध्ये सर्वाधिक पावसाचं प्रमाण हे महाराष्ट्रात असण्याची शक्यता आहे। ही शक्यता लक्षात घेता उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात, कोकणात देखील काळजी घेण्याची गरज आहे। ह्या पावसाचा प्रभाव थोडा हलकासा 19ला कमी व्हायला सुरुवात होईल, मात्र महाराष्ट्रात मुसळधार पावसाचं वातावरण कायम असेल। हे वातावरण थोडं पूर्व
विदर्भाच्या दिशेने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पावसाचं वातावरण कायम असेल, परंतु मुसळधार पावसाचा प्रभाव हळूहळू कमी होईल. आपण एकूणच बघतो महाराष्ट्रामधील पावसाचा प्रभाव हा 21 तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे आणि कोकणात रेग्युलर मान्सून सरी ह्या 20-21 पासून सुरू होतील आणि संपूर्ण भारतामध्ये मान्सूनची मोठी प्रगती दरम्यानच्या काळात झालेली असेल. 14 तारखेपासून 21 तारखेच्या दरम्यान मान्सून मोठी प्रगती करेल. आपण एकत्रित अंदाजाऐवजी या मॉडेलचा अंदाज आता 24 तासाच्या फरकाने बघणार आहोत. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण आज रात्री किंवा उद्या सुरू होणार आहे. अतिवृष्टीचा भाग दक्षिण कोकणात असू शकतो, पश्चिम महाराष्ट्रात असू शकतो. यामध्ये सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या भागाचा समावेश असू शकतो. 13 तारखेलाही पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण असा पावसाळी प्रभाव कायम राहणार आहे. याचा प्रभाव थोडा अरबी समुद्रात सरकल्यामुळे 14 तारखेला कोकण किनारपट्टीत पाऊस असेल, परंतु महाराष्ट्रातील पाऊस कमी होण्याची शक्यता राहील. 15 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असणं अपेक्षित आहे. 14-15 तारखेच्या दरम्यान मान्सूनची प्रगती होईल. कोणत्याही परिस्थितीत अरबी समुद्रात तयार झालेलं हे चक्राकार स्थिती विरुद्ध दिशेने जाऊ शकत नाही, त्याला अनुकूल वातावरण नाही. त्यामुळे महाराष्ट्र आणि कोकण यावरच त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 16 तारखेला सर्वदूर पावसाची शक्यता आहे. 17 तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होईल, परंतु संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ असं मोठं पावसाळी क्षेत्र राहणं अपेक्षित आहे. 18 तारखेला मात्र केवळ विदर्भाच्या दिशेने आणि कोकणात पाऊस राहील, इतरत्र पाऊस कमी होऊ शकतो. 19 तारखेला पूर्व विदर्भ किंवा संपूर्ण विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहणार आहे. थोडं पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातील पाऊस कमी होऊ शकतो. 20 तारखेला हे वातावरण पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण, मध्य महाराष्ट्र असा प्रभाव टाकण्याची शक्यता आहे. 21 तारखेपासून या वातावरणाचा महाराष्ट्रावरचा प्रभाव संपणं अपेक्षित आहे. कोकणात मात्र पावसाळी क्षेत्र पुढे कायम राहील. 22 तारखेला आपण बघतो कोकण व्यतिरिक्त हे वातावरण आहे आणि आता मान्सून 22 तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणात प्रगती करणार आहे. जवळपास 22 तारखेपर्यंतच दिल्लीपर्यंत मान्सूनची पुढची प्रगती होईल. जशी मान्सूनची प्रगती सुरू होईल तसा मान्सून अतिशय गतिमान पद्धतीने भारतात पुढे प्रगती करणार आहे. आपण 26 तारखेपर्यंत जेव्हा अंदाज बघतो तेव्हा अंदाज खूप बदललेला आहे. आपण बघतो की पालघरपासून तर जवळपास गोव्यापर्यंत या भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. मात्र या लगतच्या म्हणजे सांगली, सातारा, पुणे आणि नाशिकच्या पूर्व भागात अतिवृष्टीची भीती नाही. मात्र आपण दुसरं जे आहे की नंदुरबारपासून तर नागपूर, गोंदियापर्यंत आणि गडचिरोली, चंद्रपूर असा हा एक भाग अतिवृष्टीचा असू शकतो. उर्वरित महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पाऊस होईल. महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होते रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, पुणे, बीड, सोलापूर, लातूर, धाराशिव, सांगली या भागात पावसाचं वातावरण सकाळीच तयार होणं अपेक्षित आहे. त्यामुळे पावसाळी प्रभाव आज लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या. आज 12 तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच विभागात पावसाचं वातावरण वाढणं अपेक्षित आहे. काही विभागात हा पाऊस मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपात देखील असू शकतो, वादळी स्वरूपात असू शकतो. त्यामुळे यापुढे प्रत्येकाने काळजी घेणं आवश्यक आहे. 13 तारखेला थोडं कोल्हापूर, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात एक चक्राकार स्थिती असल्यामुळे अगदी मुंबईपर्यंत 13 तारखेला आणि 14 तारखेला याचा मोठा परिणाम कोकण किनारपट्टीवर होण्याची शक्यता आहे. तो महाराष्ट्रामध्ये
15 तारखेला अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होईल. 16 तारखेलाही महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यात सर्वदूर अशा प्रकारचं पावसाळी वातावरण राहणं अपेक्षित आहे. आपण 16 तारखेचा अंदाज सातत्याने बघतो. मोठं पावसाळी क्षेत्र 16 तारखेलाही महाराष्ट्रात असणं अपेक्षित आहे. 17 तारखेपासून थोडं विदर्भाच्या दिशेने वातावरण बदलू शकतं. 17 तारखेला आपण विदर्भात वातावरण बदलणं अपेक्षित आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र विदर्भ असं पावसाळी क्षेत्र 17 तारखेपासून सुरू होईल. 18 तारखेलाही विदर्भाच्या बहुतांश भागात पावसात जोर असेल. इतरत्र हलक्या सरी होऊ शकतात. कोकण आणि विदर्भ